मी सन्माननीय या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं डबेवाले मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करतो। डबेवाला बंधूंना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावरती यायचं। उल्हास मुकेजी आणि रामदास करवंदेजी मी यांना विनंती करतो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा। उल्हास मुकेजी आणि रामदास करवंदेजी हेलो उल्हास जी हेलो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। ज्यांच्या सहकार्यामुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे हे आपला मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र साकार झालेलं आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सर्वांचे लाडके देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर सन्माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि या विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचाही देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सभाजी मेदगे आणि चिंतामण बच्चे यांना विनंती करतो की सन्माननीय ज्यांच्या संकल्पनेतून मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र खऱ्या अर्थाने साकार झालं अशा सर्वांचे लाडके डबेवाल्यांचे आमदार सन्माननीय श्रीकांत भारतीजी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। विनोद रोहेजी आणि किरण गवादेजी मी यांना विनंती करतो की सन्माननीय ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जोरदार टाळ्या वाजवायच्या। यानंतर या ठिकाणी सन्माननीय योगेश सागरजी यांचा सन्मान अशोक कुंभारेजी प्रकाश बच्चेजी करतील। कृपया लवकर मंचावरती यायचंय। सन्माननीय आमदार तमिल सेल्वनजी यांचा सन्मान जयसिंग पिंगळे आणि मारुती बच्चेजी करतील। कृपया लवकर मंचावरती यायचंय। यानंतर ज्यांच्या विशेष सहकार्याने हे मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय केंद्र उभं राहिलं आणि या विधानसभेचे सन्माननीय आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदरणीय आशिष शेलारजी यांच्या वतीने आणि तमाम बांद्रेकरांच्या वतीने आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत। सन्माननीय आशिषजींच्या शुभ हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तमिल सेल्वन सन्माननीय या ठिकाणी डबेवाल्यांच्या वतीने किरण गवांदेजी सेक्रेटरी मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन मी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। किरणजी रामकृष्ण हरी। आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थापक महादोजी बच्चे यांना सगळ्यांना मानाचा मुद्रा करून आज खरोखर आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे आणि या सोन्याच्या दिवसाचे आपण सगळे खरोखर साक्षीदार या ठिकाणी झालेले आहात। तसेच सन्माननीय स्टेजवरील आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच ज्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्या मुंबई डबवाल्यांचा इतिहास घडला असे आशिषजी शेलार साहेब तसेच आपल्या सर्वांचे लाडके आपले डबवाल्यांचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय साहेब या सगळ्यांच्या सहकार्यातून आज आपलं हे डबवाला अनुभव केंद्र या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि याच्यासाठी खरोखर आपल्याला आपली तिसरी पिढी प्रयत्न करत आहे। 135 वर्षाची परंपरा आपल्या मुंबई डबवाल्यांच्या संघटनेला लाभलेली आहे। आपली तिसरी पिढी या व्यवसायामध्ये काम करते आणि आपले ग्राहक जो आहे हा सुद्धा तिसऱ्या पिढीमधला आहे आणि खरोखर टाइम मॅनेजमेंट म्हणून डबेवाल्यांची ओळख जगामध्ये ओळखली जाते। टायमाचं महत्त्व काय आहे, व्यवस्थापन काय आहे, कोडिंग सिस्टम काय आहे हे आपण अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे आणि खरोखर हा इतिहासामधली वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आपल्याला इथे अनेक लोक या वास्तूचा अनुभव घेण्यासाठी येतील, जसं आपण अनेक ठिकाणी मॅनेजमेंट लेक्चर देण्यासाठी जातो आणि त्या मॅनेजमेंट लेक्चरमधून आपण लोकांना दाखवून देतो की आपण कशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं टेक्नॉलॉजी न वापरता कुठल्याही प्रकारचं इंधन किंवा पर्यावरणाची नासधूस न करता आपण या ठिकाणी ही वास्तू उभी केलेली आहे आणि खरोखर या वास्तूसाठी महानगरपालिकेने आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली। माननीय श्रीकांत भारती साहेबांनी याचा पाया रचला आणि आज आपले लाडके मुख्यमंत्री यांनी त्याचा कळस साकारलेला आहे। तर खरोखर आपल्यासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि मी साहेब जास्त वेळ घेणार नाही, फक्त मला हेच सांगायचंय की आम्ही जे कष्टकरी मुंबई डबेवाले आज मुंबईमध्ये काम करतो, आमची ओळख आम्ही ही स्वतः निर्माण केलेली आहे। ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता आज आम्ही मुंबईमध्ये कुठल्याही ग्राहकाच्या ज्यावेळेस डबा घेऊन जातो तर त्या ग्राहकाला मागे घड्याळामध्ये बघावं लागत नाही की किती वाजलेत, त्याला माहिती आहे की डबावाला किती वाजता येणार आहे। आज सगळ्या ठिकाणी लोक टेक्नॉलॉजीचा वापर करतात, पण आजही सर कोरोनाच्या काळानंतर सुद्धा 2,500 ते 3,000 लोक आज मुंबईमध्ये ही सेवा करतात। कमीत कमी लाखभर लोकांना ही सेवा दिली जाते आणि ह्या सेवेचा खरोखर जर सांगायचं म्हणलं झालं सर तर अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे आणि हे दान करण्याचं काम आमच्या सेवेमधून होत आहे। आणि सर याच्यात सांगण्याचं एक गर्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस अख्खं जग थांबलं गेलं होतं आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही 135 वर्ष मुंबईकरांना अन्नदान केलं आणि ह्या 135 वर्षामध्ये ज्यावेळेस आमची सेवा खरोखर ठप्प झाली, आम्ही कुठल्याही प्रकारचं जर काम केलं नाही तर मानधन मिळत नाही, पण आमच्या डबेवाल्यांना पूर्ण वर्षभर मुंबईमधूनच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चांगल्या प्रकारच्या मदत मिळाल्या। वर्षभर सगळ्यांना घरपोच अन्नधान्य मिळालं, सगळ्यांच्या सायकल खराब झाल्या, सगळ्यांना सायकल मिळाले, सगळ्यांचे विद्यार्थी घरी होते, सगळ्यांना टॅब दिले, चांगल्या प्रकारचे मोबाईल दिले, सगळ्यांना चांगल्या प्रकारची सुविधा। ही आमच्या 135 वर्षाच्या सेवेचा खरोखर आम्हाला कोरोनामध्ये लोकांनी दाखवून दिलं की जे तुम्ही करतायत ते तुम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही, त्याची प्रतिमा आपोआप ओळखली जाते। ही लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला सर मिळाली आणि सर आमच्याकडे असे बरेचसे जे लोक आहेत जे आज 80 वर्षाचे आहेत ते सेवा करतायत। सर फक्त जास्त काय मागणी करणार नाही, आज मला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली। आम्ही वारकरी संप्रदायातले सगळे मानणारे लोक आहोत, म्हणजे पहिला जो कीर्तनकार असतो तो मागणीपद असतो आणि खरोखर मला पहिले बोलण्याची संधी दिली म्हणजे मला मागण्याचा अधिकार आहे। आणि सर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आज आम्ही 135 वर्ष सेवा करतो, कुठल्याही प्रकारची सर मला कुठल्याही म्हणजे असं नाव ठेवून ही गोष्ट बोलायची नाहीये, पण 135 वर्षामध्ये पहिल्यांदा आम्हाला डबवाला भवन मिळालं आपल्या माध्यमातून, आमची ओळख ही जगामध्ये पोचली। आणि दुसरी आमच्या
तिसऱ्या पिढीतली जी तुम्हाला सांगितलं मेहनतीची जी कष्टकऱ्यांची जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, आपल्या माध्यमातून आम्हाला घरांचा जो आमचा सगळ्यात मोठा 135 वर्षातला आमची 25 वर्षाची जी मागणी होती ती मागणी साहेब तुमच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. म्हणजे आम्हाला आपण काहीतरी दिलं तरी साहेब आमची एक इच्छा आहे की आम्ही असंघटित कामगार आहोत. आज जे कामगार बंधू आहेत, बांधकाम कामगार बंधू, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, आज रिक्षावाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन योजना आलेली आहे. पण आमदार साहेब जे आमचे आहेत डबेवाल्यांचे आमदार, हे आमच्यासाठी विठू माऊली म्हणून या स्वरूपात आम्हाला भेटलेले आहेत. यांनी भरभरून प्रत्येक गोष्ट, आजही तुम्हाला सांगतो अभिमानास्पद गोष्ट आहे, आमच्या कुठल्याही डबेवाल्याला ऐन रात्रीला जरी कुठली हॉस्पिटलच असो किंवा दुसरी कुठली शैक्षणिक गरज असो, जर हक्काने फोन उचलणारा माणूस असेल साहेब तर आमचे श्रीकांत भारती साहेब आहेत. आणि त्याच पद्धतीनं मला फक्त एवढंच सांगायचं साहेब की आमच्या लोकांना वैद्यकीय सेवा असावी. आज आम्ही कुठल्या पर्यटनचे नुकसान करत नाही, तर आमच्या सायकलसाठी व्यवस्थित सायकल स्टँड असावेत. बऱ्याच ठिकाणी मिळालेत आणि बऱ्याच ठिकाणी अपेक्षा आहे. हॉस्पिटल सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्या, आमच्या मुलांना शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावं. ज्या ज्या आपल्या माध्यमातून सुविधा देता येतील त्या आपण आम्हाला द्याव्यात. आणि खरोखर आज हा आमच्यासाठी आमच्या 135 वर्षातला इतिहासातला आनंद दिवस असेल, जो मला वाटतं पहिले मुख्यमंत्री आहेत का त्यांनी मुंबई डबेवाल्यांचा काहीतरी कार्यक्रम घेतलाय आणि त्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. ही 135 वर्षातली जी सगळ्यात मोठी गोष्ट असेल ती साहेब आपण पूर्ण केलेली आहे. साहेब मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपण सर्व डबेवाले वेळेचं बंधन ठेवून वेळेत काम करता. आपल्याला गेली 4 ते 5 तास या ठिकाणी उभं राहावं लागलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम हा थोडासा मागे पुढे होत असतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जे बाहेर आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि जे इकडे उभे आहेत बसले त्यांचे पण धन्यवाद. आणि या ठिकाणी कार्यक्रमात सगळ्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. आज आमच्या ग्राहकांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपण जे पूर्वी जे आपलं अनुभव केंद्र होतं आणि आत्ता काय त्याचं एक थोडक्यात सर एक चित्रफित आपल्याला. यानंतर या मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं जे रचनाकार आहेत आर्किटेक्ट सन्माननीय वेदांग इन्फ्राटेकचे गौरव डोके आणि त्यांची टीम, त्यांचा या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ सत्कार होते. त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. त्यानंतर या डबेवाल्या भवनासाठी मोलाचं सहकार्य लाभलेले ॲडव्होकेट संदीप केकानेजी, वैभव देवगिरगीजी, ॲडव्होकेट अमृता गुरवजी आणि सल्लागार यमेश मोरेजी, मी यांना विनंती करतो की त्यांनी पटापट जरा मंचावरती व्हायचं, कार्यक्रमाला उशीर. गौरव डोकेजी, वेदांग इन्फ्राटेक या कंपनीने सर हे साकार केलेलं आहे. वेदांग इन्फ्राटेकचे सगळे या साईडला जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. यानंतर लगेचच मी सन्मानी या डबेवाला भवनचे शिल्पकार आणि संकल्पकार सन्माननीय श्रीकांत भारतीजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि डबेवाला बंधूंच्या सगळ्या समस्यांसाठी नेहमीच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी बसलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांच्या मतदारसंघामध्ये आणि ज्यांच्या भागामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जे नेहमीच डबेवाला बंधूंच्या
वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्यांना पाठीशी उभे राहतात ते आदरणीय आशिषजी, आदरणीय योगेशजी, आदरणीय तमिलजी, डबेवाला बंधूंच्या दोन्ही असोसिएशनचे अध्यक्ष रामदासजी, उल्हासजी, भगिनी आणि बंधूंनो, साहेब, आम्हा सगळ्यांसाठी आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये आलात त्यावेळेस आमचे सगळे वारकरी एक अभंग म्हणत होते, आता सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. 130-35 वर्षाची परंपरा, ज्याचा फार मी उल्लेख करणार नाही, पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये केवळ आणि केवळ ज्याचा उल्लेख गवांदेजींनी केला, केवळ देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच असं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर दिसलं. मला आठवतं की ज्यावेळेस पहिल्यांदा ॲडव्होकेट आदित्य गुरवजी म्हणून वारकरी संप्रदायाचे आमचे मित्र आहेत, ते डबेवाल्या बंधूंना घेऊन माझ्याकडे आलेत. त्यांनी घरांची समस्या सांगितली. मला इथे राजकीय बोलायचं नाही, पण युपीचं सरकार असताना डबेवाले बंधूंना, साहेब, या लोकांनी ज्या पद्धतीच्या जागा दाखवल्या सगळ्या लिटिगेशन मधल्या, मग त्यानंतर मी सभागृहामध्ये या विषयात एक लक्षवेधी सूचना लावली आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर दिलं आणि सांगितलं की आपण घरं देऊ. साहेब, सगळे डबेकरी घरी आलेत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुमचं अभिनंदन करायचं आहे, तुम्ही डबेवाला भवनमध्ये या. मी डबेवाला भवनमध्ये आलो. माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं होतं की सिग्मा 6 मिळालाय, जगातल्या 27 विद्यापीठं याच्यावर रिसर्च करतात आहे, कसं असेल डबेवाला भवन. पण मी येऊन बघितलं आणि मला वाटलं की हे डबेवाला भवन. आणि मी सगळ्यांना विनंती केली की मला तुम्ही हे जरा नीट करण्याची परवानगी द्या. डबेवाला बंधूंनी मला परवानगी दिली. आणि साहेब, तुम्हाला आठवत असेल की इथेच 30 नोव्हेंबरला आपण भूमिपूजन केलं. आमचा छोटासा निधी होता. आम्ही साहेबांसमोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि साहेबांनी सांगितलं की डबेवाल्या बंधू ज्या स्केलवर काम करतो त्या स्केलवरचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभं झालं पाहिजे. आणि साहेब बोलले नाहीत, केवळ बोलले नाहीत, तर साहेबांनी 5 कोटीचा निधी घोषित केला. आणि साहेब, मी अत्यंत आनंदाने सांगतो की या प्रवासामध्ये ही नवी टीम जी तुम्ही बघितली आहे, यांनी मला येऊन सांगितलं की श्रीकांतजी, यामध्ये आपण एक्सटर्नल टॅलेंटला ऍड केलं पाहिजे. साहेब, जर्मनीचे 3 जण माझे मित्र ज्या क्षेत्रात काम करतात, आम्ही इथे आलो, त्यांनी गायडन्स केलं. सॅन फ्रान्सिस्कोचे 2 जण ज्यांनी या क्षेत्रात काम केलंय ते आले, ते आपल्या टीम सोबत बसलेत. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा कसा वापर करता येईल, कम्युनिकेशनचा कसा वापर करता येईल, डिजिटलचा कसा वापर करता येईल, असा सगळा विचार करून आज हे डबेवाला एक्सपिरियन्स सेंटर आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. साहेब, आम्ही केवळ उभं नाही केलंय, हे नीट चालावं, व्यवस्थित चालावं याचा विचार केलाय. एका प्रोफेशनल कंपनीसोबत टायअप केलाय आणि डबेवाला बंधूंचीच नेक्स्ट जनरेशन ट्रेनिंग देऊन यापुढे हे भवन चालवणार आहे. साहेब, एक या सगळ्या प्रवासाच्या नंतर आमच्या सगळ्यांची अजून एक गोष्ट लक्षात आली की जगभरातले विद्यापीठं ज्यावेळेस याचा रिसर्च करतात त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की काही मॅनेजमेंटचे विद्यार्थ्यांनी हे पाहिलं पाहिजे. हा स्पॉट एज्युकेशन टुरिझममध्ये आला पाहिजे, हा स्पॉट महाराष्ट्राच्या टुरिझममध्ये आला पाहिजे, देशाच्या टुरिझममध्ये आला पाहिजे. आणि या संबंधातल्या आमची रिसर्च टीम या संबंधात एक प्लॅनिंग करते आहे. आपण नेहमीच डबेवाला बंधूंच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिलात आणि आशिषजी, हे देखणं बाळ आता तुमच्या अंगणात खेळणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही विजनरी आहात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. हे बाळ जे तुमच्या अंगणात आहे ते नक्कीच विश्वापर्यंत धावेल याची मला पूर्ण खात्री आहे. एक गोड बातमी खरं तर मी देणार होतो, पण ती गोड बातमी आदरणीय देवेंद्रजींच्या पवित्र वाणीतूनच आली पाहिजे आणि ती दिली तरच त्याचा जास्त परिणाम आहे. त्यामुळे मी थांबतो. साहेब, मी पुनश्च तुमचा खूप मनापासून आभार मानतो. डबेवाले बंधूंच्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची एक सामर्थ्यवान शक्ती ही तुमच्या आशीर्वादाने यानंतरच्या काळात उभी राहावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्रीकांतजी. मी यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिष शेलार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. रामकृष्ण हरी. आजच्या या अतिशय देखण्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाला
उपस्थित असलेले आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मंचावर उपस्थित चारकोपचे लोकप्रिय आमदार योगेश सागरजी, सायनचे आमचे लोकप्रिय आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, सन्माननीय उल्हास मुळेजी, रामदास करवंदेजी, मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष आमचे वीरेंद्र म्हात्रेजी, अलका केरकरजी, हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, किशोर पुनवत, आसिफ भामला आणि या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नामुळे आजचा हा कार्यक्रम आणि वास्तू दोन्ही उभी आहेत असे आपल्या सगळ्यांचे डबेवाल्यांचे आमदार श्रीकांत भारतीयजी. मी जास्त वेळ घेणार नाही कारण माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलणार आहेत आणि ते श्रीकांतजी म्हणाले एक गोड बातमी सुद्धा देणार आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची उत्सुकता आणि उत्कंठा वाढलेली आहे. त्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही, पण मला या गोष्टीचा उल्लेख जरूर करायचा आहे. मुंबई आणि देवेंद्र फडणवीस हे नातं इतकं घट्ट आहे की जर कोणी, खरं तर मी आवाहनही करीन, मुंबईचा सच्चा सेवक कोण, मुंबईकरांचा सच्चा सेवक कोण असा जर पुरस्कार, खरं तर ते पुरस्कार मागतही नाहीत, पण द्यायची वेळ झाली तर एकच नाव येईल, खरा मुंबईकर सेवक देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस. आणि केवळ भाषणासाठी नाही म्हणत, या मुंबईमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या सगळ्यात जास्त पात्रता करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या गिरण गावातल्या कोकणी माणसाला 500 फुटाचं घर देणारा नेता देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या कामाठीपुराचा पुनर्विकास करून त्यांना तिथेच घरं देणारा देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या धारावीत राहणाऱ्या माणसाला तिथेच कायमस्वरूपी मोठं घर देण्याचं काम करणारा नेता कोण, देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या समुद्र किनाऱ्याजवळच्या इमारतींना पुनर्विकासासाठी CRZ मधना परवानगी देणारा नेता कोण, देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या कोळी बांधवांना लायसन्स देणारा नेता कोण, देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या पथकर विक्रेत्यांना माननीय मोदीजींच्या योजनेतून त्या ठिकाणी लोन देणारा नेता कोण, देवेंद्र फडणवीस. मी किती गोष्टी सांगू आणि आता कळस, म्हणजे माझ्या मुंबईकरांची भूक शमवणारे जे पवित्र हात विठ्ठलाचं नाव घेऊन काम करतात त्या डबेवाल्यांचा भवन उभा करणारा देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून आज तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली आणि श्रीकांतजींचं धन्यवाद करावं तेवढं कमी आहे की तुम्ही हे सगळं बांद्र्यात करून आणलं. खरं तर आमच्या मतदारसंघामध्ये मोठे मोठे कलाकार राहतात, अभिमान आहे. शाहरुख खान राहतो, सलमान खान राहतो, आमिर खान राहतो, कपूर राहतात, पण माझा डबेवाला सुद्धा आता बांद्र्यातच आला याचा मला जास्त आनंद आहे. आणि म्हणून हे अनुभव केंद्र जगभरातल्या पर्यटकांसाठी दिशा देणार राहील, तुमच्या व्यवस्थापनाचं धडे शिकवणारा राहील, मुंबईची ओळख जी आहे जगामध्ये ती द्विगुणित करणारा होईल. आणि त्या कार्यक्रमात वांद्रेकरांना तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या आनंदाच्या बातमीचा उल्लेख केला त्याची एक छोटीशी प्रक्रिया आहे. मी मान्य जयबाई शहा आणि मान्य त्रिपाठीजींना व्यासपीठावर निमंत्रण करतो, त्यांनी ते गोष्ट माननीय साहेबांना द्यावी आणि उल्हासजींना विनंती करतो की त्यांनी दोघांनाही नीट टोपी घालावी. खूप खूप धन्यवाद आशिषजी.
आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असावं की ज्यांनी जागा दिली ते त्रिपाठी साहेब, आणि जे आपलं स्वप्नातलं घर उभं करणार आहेत ते जयेश भाई यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होतोय, आपल्या सगळ्यांना माहिती असावं म्हणून. आणि या गोष्टीला सगळ्यात जास्त मेहनत कोणी घेतली ती गुरव मॅडम आणि आदित्य सर. खरोखर यांनी या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई डबोल्यांच्या वतीनं सगळ्यात जास्त प्रयत्न करणारी व्यक्ती. आणि या ठिकाणी माननीय दिलीप शेठ मेदगे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मुंबई डबोल्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. हॅलो. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके देवाभाऊ आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मी यांना विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला संबोधित करा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आणि ज्यांच्या मतदारसंघामध्ये हे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र साकारलेलं आहे ते आशिष शेलारजी, ज्यांनी पहिले अनाथांचे आमदार म्हणून पदवी मिळवली आणि आता डबेवाल्यांचे आमदार जे झाले आहेत असे आमचे सहकारी श्रीकांत भारतीयजी, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुकेजी, रामदास करवंडेजी, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे सहकारी ज्येष्ठ आमदार योगेश सागरजी, आमदार तमिल सेल्वनजी, या ठिकाणी उपस्थित श्री किरण गवांदे, श्री वीरेंद्र म्हात्रे, स्वप्नाताई म्हात्रे, अलकाताई केरकर, हेतल गाला, सर्वच उपस्थित पदाधिकारी अधिकारी, विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे जयेशभाई शहा आणि त्रिपाठीजी, सगळी टीम आणि माझ्या सर्व प्रिय डबेवाल्या बंधूंनो, उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना रामकृष्ण हरी. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. मागच्या काळामध्ये श्रीकांतजींनी पुढाकार घेऊन मला निमंत्रित केलं आणि डबेवाला भवन जे आहे त्याला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि ती जबाबदारी मी घेतोय, तुम्ही थोडीशी मदत करा, अशा प्रकारची त्यांनी विनंती केली. आणि मी श्रीकांतजी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक्सपिरियन्स सेंटर क्रिएट केलं. ही सगळी टीम या ठिकाणी जी आहे, ज्यांचं आपण स्वागत केलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जे मला अपेक्षित होतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं माधव बच्चेजींनी जी 1890 साली सुरुवात केली त्या सुरुवातीपासनं तर आतापर्यंतचा इतिहास हा प्रत्येक व्यक्ती जो इथे येईल त्याला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समजला पाहिजे. आणि ती तर व्यवस्था केलीच, पण त्यासोबत या ठिकाणी व्हर्च्युअल रिअलिटीच्या माध्यमातून खराखुरा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो
अशी व्यवस्था केली. आम्ही ज्यावेळेस व्हर्च्युअल रियालिटीमध्ये ते बघत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तुमच्यासोबत सकाळी उठलो, आम्ही विठ्ठलाची पूजा केली आहे, आम्ही डबा घेतलाय, आम्ही सायकलवर बसलो, आम्ही एकेका चाळीमध्ये गेलो, सगळे डबे जमा केलेले आहेत, आम्ही रेल्वेमध्ये गेलेलो आहोत, तिथनं आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो आहोत, त्या ठिकाणच्या गाडीवर सगळे डबे लावलेले आहेत, तिथनं ते डिस्ट्रीब्यूट केले आहेत, पुन्हा सायकलवरनं चाललो आहोत, ते डबे त्या ठिकाणी दिले आहेत आणि मग जेवतानाचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी घेता आला. अशा प्रकारची अतिशय सुंदर व्हर्च्युअल रियालिटी की ज्याच्यामध्ये सकाळच्या भजनापासनं तर लोकलच्या आवाजापर्यंत आणि रस्त्यावरच्या गोंगाटापासनं तर डबा खात असतानाच्या आनंदापर्यंत प्रत्येक गोष्ट अनुभवता येते. असा खरेखुरे अनुभव केंद्र किंवा खरंखुरं एक्सपिरियन्स सेंटर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि म्हणून मी खरोखर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन हे श्रीकांतजी भारतीय यांचं करतो की ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला. आणि खरंय या 135 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कधी संगणक वापरला नाही, तुम्ही कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला नाही, तुम्ही ह्युमन इंटेलिजन्सने जे कोडिंग तयार केलं ते कम्प्युटरपेक्षा देखील उत्तम कोडिंग हे तुम्हाला तयार करता आलं. आणि म्हणून आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल, अनेक पारितोषिकं असतील, अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जगातल्या सप्लाय चेनमधले लोक, त्याचा अभ्यास करणारे लोक, मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई शोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे डबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत नाही, 1 मिनिटाचाही उशीर करत नाही. ही जी काही मॅनेजमेंटची स्किल तुम्ही तयार केलेली आहे याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जग हे तुमच्याकडे आकृष्ट झालं आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आमचे डबेवाले हे वर्षातनं सुट्टी कशा करता घेतात, फक्त वारी करतात, वारीच्या व्यतिरिक्त सुट्टी नाही. त्यामुळे विठ्ठलाचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी आहेत. आपली जी समृद्ध वारकरी परंपरा आहे ही परंपरा तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच एका पिढीनंतर दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीनंतर तिसरी पिढी हे चाललेलंच आहे. आणि हे सगळ्या पिढ्या दर पिढ्या हे काम करत असताना निर्व्यसनी राहणं आणि विठ्ठलाची अर्चना करून त्या ठिकाणी वारकरी पूर्ण परंपरा पाळून, माळकरी परंपरा पाळून हे जे काम तुम्ही केलेलं आहे, मला असं वाटतं की खरोखर हे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं काम आहे. आणि म्हणूनच श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि हे सांगितलं, सभागृहात त्यांनी विषय मांडला की डबेवाल्यांच्या संदर्भात अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला, त्यांना शोकेस केलं, लोकांनी आपल्या ॲडव्हर्टिजमेंट करून दाखवल्या, लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले, पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही. त्यामुळे त्यांना घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विषय श्रीकांतजींनी ज्यावेळी मांडला त्यावेळी आम्ही सभागृहात सांगितलं की निश्चितपणे आपण पुढाकार घ्या, या सगळ्या जे काही आमच्या डबेवाल्यांचे वेगवेगळे नेते आहेत सगळ्यांना बसवा आणि याच्यावर आपण कारवाई करू आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतील, याचं कसं बेनिफिट घेऊन आम्ही चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी देऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि मला आनंद वाटतो की त्रिपाठीजींची जागा, त्यांचंही आपण टाळ्या बांधून स्वागत करू, त्यांची जागा आपल्याला मिळाली. आणि दुसरं चॅलेंज होता की कमीत कमी खर्चात घर झालं पाहिजे, जागेचाही खर्च कमी असला पाहिजे आणि बांधकामाचाही खर्च कमी असला पाहिजे. माझ्या डबेवाल्यांना ते परवडलं पाहिजे. आणि म्हणून जयेशभाई पुढे आले आणि जयेशभाई शहा त्यांना एकदा आपण सगळे टाळ्या वाजवूया. त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही नफा न घेता या ठिकाणी हे सगळं कन्स्ट्रक्शन
आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करू. अर्थात हे दोन महानुभाव एकत्रित आणणं हे काही कमी कठीण काम नव्हतं, पण श्रीकांतजींनी आणि ज्या टीमचं आपण या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत केलं, या टीमनी अहोरात्र मेहनत करून शेवटी इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद, कोर्ट कचेऱ्या, डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले आणि कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले, असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली. आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द केलंय, मी ते श्रीकांतजींना सुपूर्द केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये अधिक अम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत. ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल, अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आणि एवढंच नाही तर शेवटी डबेवाल्यांना आपली रेल्वे ही त्यांची लाईफलाईन आहे, त्यामुळे सबअर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातील, जेणेकरून कोणालाही निवासस्थानाचा आणि कामाचा संबंध नाही अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे सेंटर झालंय. आमच्या आशिष शेलारजींनी ही जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. आशिषजी स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, त्यामुळे आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यात 2-4 आयडिया नक्की तयार झाल्या असतील. त्यामुळे पुढच्या काळात त्या आयडियाज आशिषजी या ठिकाणी इम्प्लिमेंट करून आमच्या डबेवाल्यांचा हा जो काही आवाज आहे, आमच्या डबेवाल्यांचं हे जे कार्य आहे हे अजून मोठं कसं करता येईल, ते अजून वैश्विक स्तरावर कसं नेता येईल आणि सर्वांना या एक्सपिरियन्सशी कसं जोडता येईल ही जबाबदारी आशिषजी निश्चितपणे घेतील आणि ते करून दाखवतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा श्रीकांतजी आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी, आहे हा आधार नाम त्याचे विशंभर, नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव. आणि त्यात आता पुढे हेही जोडतो, सुखे खावे अन्न ज्याने वाहिला भार, जगदीशा बरोबर त्याचेही मानावे आभार. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.